नमस्कार. टाइम्स ऑफ अहमदनगरमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज भिंगार या शहरामध्ये आलेलो आहोत. आमदार संग्राम जगताप हे एकही काम व्यवस्थित करत नाहीत. ते फक्त बॅनर लावतात आणि शोबाजी करतात असा आरोप त्यांच्यावर त्यांचे विरोधक करत असतात. त्यामुळे आपण संग्राम जगताप काय काम करत आहेत हे पाहण्यासाठी आपण शहरभर फिरतोय. त्याचसाठी आपण आज भिंगार शहरामध्ये आलेलो आहोत आणि भिंगार शहरामध्ये अनेक समस्या आहेत. त्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी आपण आज शहरामध्ये आलो आहे, भिंगार शहरामध्ये. आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी लोक व्यवसाय करतायत, व्यापार करतायत, त्या व्यापाऱ्यांना काय अडचण येते आहे, सर्वसाधारण लोकांना काय अडचण येते आहे, या सगळ्या समस्या आपण जाणून घेणार आहोत. भिंगार शहरामध्ये आपण मुख्य बाजारपेठे म्हणजे शुक्रवार बाजारात आपण आलेलो आहोत. आपण या ठिकाणी काही दुकान आपल्याला दिसत आहेत. काळे ब्रदर्स असतील, शिवकृपा डेअरी आहे. हे आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांना विचारूयात की आमदार संग्राम जगताप हे खरंच विकास करतायत का. भिंगार शहराच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत का, फक्त लोकांना 10 वर्ष त्यांनी फक्त आश्वासन दिलेलं आहे, हे आपण जाणून घेऊयात. आपण येतोय आता काळे ब्रदर्समध्ये येतोय. आपण येऊ का साहेब? नमस्कार. टाइम्स ऑफ अहमदनगर में आपलं स्वागत. बोल. आपलं नाव काय? सुनील सीताराम काळे. नगर शहरामध्ये आमदार संग्राम जगताप हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि आम्ही बघतोय वर की नरेंद्र मोदींचा फोटो वर तुम्ही छान पद्धतीने लावला आहे. म्हणजे 100% तुम्ही संग्राम जगतापांचे हितचिंतक असताल असं म्हणायला हरकत नाही. कसं आहे माहिती का, आम्ही जेव्हा अरुणकाका जगताप यांचा जगताप मित्रमंडळ होतं तेव्हापासून आम्ही त्यांच्या संघ आहे. आणि काका म्हणजे आम्ही आमदारपासून आमचा मोठा भाऊ म्हणून आम्ही त्यांना समजतो. आणि संग्राम भैया जगतापला बी आमचा पुतण्या म्हणून आम्ही समजतो. संग्राम भैया जगतापचे खूप चांगले काम आहे. 2 टन ते निवडून आलेले आणि 3रा बी टन हे 100% ते निवडून येतील. नाही, संग्राम जगताप हे आता 3ऱ्यांदा मैदानात आहेत. तुम्हाला असं वाटत नाही का की नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे? काम करणाऱ्या माणसाला संधी द्यायची, नवीन चेहऱ्याला देऊन काय करणार? जो काम करतो त्याला संधी दिली पाहिजे ना. काय कामं प्रामुख्याने या भिंगार शहरातले संग्राम जगताप यांनी मार्गी लावलेत? ते कामं त्यांनी खूप केलेली. आलं का लक्षात? समाज कल्याण असू, हे आमचे बुद्धाचे मंदिर असू, या इतर बी काय असू, त्यांचे कामं खूप आहे. आणि त्यांचं मेन अशी हे त्यांचं का ते कोणाच्या बी बड्डे असू, लग्न असू, काय बी असू ते येणार. जसे अरुणकाका जगताप त्यांची वडील येते तसे संग्राम भैया बी येते आणि ते आमच्या मनातही. आलं का लक्षात? त्यांच्याशिवाय ह्या नगरमध्ये आमदार दुसरा होऊ शकत नाही आणि ते 100% निवडून येणार. भिंगार शहरामध्ये 2 नंबरचे धंदे म्हणजे अवैध व्यवसाय खूप जोरात चालतात अशी एकंदरीत चर्चा असते. आणि खासदार निलेश लंकेंनी अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन केलं होतं. पण भिंगारमधले धंदे बंद करण्यासाठी आमदार जगतापांनी काही स्टंट घेतला आहे? नाही, आता ते कसं आहे माहिती आहे का, ते वैयक्तिक आहे त्यांचं. ते घेतील या नाही घेतील त्याच्याशी काय हे नाही. पण भिंगारमध्ये धंदेच नाही आहे तर आम्ही काय सांगू शकणार त्याच्यामुळे. भिंगारमध्ये अवैध धंदे नाही असं ते म्हणतायत. धन्यवाद. तुम्हाला तुमच्याशी बोलून आम्हाला एकदम छान वाटलं. आम्ही आता पुढच्या दुकानांमध्ये प्रतिक्रिया घेऊयात की आमदार संग्राम जगताप खरंच काम करतात की आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे. शहरामध्ये आमदार संग्राम जगताप यांनी वेगवेगळ्या ठिकाणी खूप सारे बॅनर लावलेले आहेत आणि त्या बॅनरच्या माध्यमातून आमदार जगताप असं म्हणतात की मी विकास करतोय, मी रस्ते बनवतोय. पण खरंच रस्ते झालेत का? आपण जर एक नजर टाकली भिंगार शहराच्या रस्त्यांवर तर भिंगार शहरातले रस्ते कुठं आपल्याला खराब वाटत नाही आहेत. पण आमदार जगताप असं म्हणतात की मी सिमेंट कॉन्क्रीट जे आहे त्याला प्रामुख्याने प्राधान्य देतो. परंतु भिंगार शहरामध्ये कुठेही सिमेंटचे रस्ते अजूनही अद्याप आपल्याला दिसत नाही आहेत. भविष्यामध्ये आमदार जगतापांचा काय प्लॅन असेल त्याच्यावर आपण आता बोलणं, भाष्य करणं योग्य नाही. आपण काळे ब्रदर्स यांच्याशी बोललो. त्यांनी आमदार जगतापांचं खूप कौतुक केलं कारण की ते जगताप कुटुंबियांशी संबंधित आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु जगतापांच्या संबंधित नसलेल्या व्यक्तींशीही देखील आपण चर्चा करणार आहोत. फुलवाले इथं फुल विकताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यांच्याकडनं कोणीतरी खरेदी करताना दिसतंय. साहेब नमस्कार. टाइम्स ऑफ अहमदनगरमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. आपलं नाव सांगा. संजय दळवी. संजयजी, आपण या ठिकाणी एक व्यवसाय करताय, फुलाचा व्यवसाय करताय. तर तुम्हाला काय वाटतं की एकंदरीत ह्या भिंगार शहराच्या संदर्भामध्ये आम्ही पाहिलं की इथं डांबरीकरण आहे, इथं चांगल्या पद्धतीचे आता रोड दिसत आहेत. परंतु आमदार संग्राम जगताप असं म्हणतात की मी कॉन्क्रिटीकरणाला प्राधान्य देतोय. तर हे किती वर्षापासून हा रस्ता इथंच आहे? आता हा एक ते 1.5 वर्षापासून रस्ता आहे. म्हणजे ते ह्याच्या आधी पण होतं पण आता परत रेनोव्हेशन केलं त्यांनी 1-1.5 वर्षानंतर. आता ठीक आहे आणि चांगलं आहे. संग्राम भैया आल्यापासून आहे ना सगळं चांगलं चालू आहे. तुम्हाला असं वाटतं की नगर जिल्ह्याचं किंवा नगर शहराचं नेतृत्व एका तरुण माणसाने करावं आणि नवीन चेहऱ्याला आपण संधी द्यावी असं वाटतं का तुम्हाला? हो, नक्कीच. का नाही वाटणार? तरुण पिढीला संधी मिळालीच पाहिजे.
म्हणजे जर नवीन उमेदवार आला त्याला संधी दिली पाहिजे. दिली नवीन उमेदवार नाही पाहिजे. का पाहिजे नवीन उमेदवार? त्यांनी पहिले कामं केलेत, ज्यांनी काम केले त्यांना साथ परत द्यायला पाहिजे. यांच्याकडनं खरेदी करणारे गिराईक त्यांना काहीतरी सांगतायत की नवीन कशाला पाहिजे. एकदा त्यांचंही मत आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव प्रथमतः सांगा आमच्या कॅमेऱ्याकडे बघून. श्याम गुले. श्यामजी, आता मी त्यांना विचारतोय की तुम्हाला नवीन उमेदवार पाहिजे का? ते म्हणतात हा, पण तुम्ही म्हणतात नको. असं का बरं? नाही, का पाहिजे नवीन उमेदवार? कशासाठी पाहिजे? आमच्या मंदिरापासलं सुशोभीकरण झालं, इंटरनल रस्ते सगळीकडे झाले, माळगल्ली इकडचे स्मशानभूमीचं इतक्या वर्षापासून त्याचा खडलेलं काम, सगळे स्मशानभूमी हायटेक केली त्यांनी. जागोजागी प्रत्येक गल्ली बोळ्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले. भाईयांना कधी बी फोन केला तर ते कधी बी आमच्याकडे भिंगारामध्ये कधी त्यांना कॉल केला, कधी त्यांच्या संपर्कातल्या व्यक्तींना कॉल केला तर आम्हाला कधी अडचणीत ना आमच्या अडचणी दूर होतात. असे व्यक्ती भेटणं म्हणजे आमचं भाग्य आहे. आणि कशाला बदल झाला पाहिजे? भिंगारला चिटकून आलमगीर आहे आणि आलमगीर हा राहुरी मतदारसंघामध्ये येतो आणि त्यांचे सासरे जे आहेत शिवाजीराव कर्डिले ते तिथलचं प्रतिनिधित्व करत होते. त्याच्यामुळं तिकडून काही मदत भिंगार शहराला होते का डेव्हलपमेंटसाठी, विकासासाठी? नाही, तिकडचं निधी इकडचं वापरता येत नसेल माझं जसं. ते विशेष लक्ष घालतात का डेव्हलपमेंटसाठी? दोघं चर्चा करून नागरिकांच्या समस्या सोडवतात का? हो, कर्डिले साहेबांकडून पण मदत असते, भैयांकडून तर असतेच असते, त्याच्यामुळे काही विषयच नाही. आणि नक्कीच तुम्ही आमच्या अपेक्षेपेक्षा तर खूप चांगलं काम होते आणि खूप कोणाच्या दबावाखाली तुम्ही आमदार संग्राम जगताप यांचं कौतुक करत नाही? दबाव असण्याचं कारण काय? ज्यांनी नक्कीच हे गिराईक टाकले असतील ना तिथे दबाव टाकणारे माणसंच नको आम्हाला. दबाव टाकणारे माणसं नको आहेत म्हणता येते. दबाव जरी टाकला तर आम्ही जास्त जोमाने काम करू. दबाव टाकणारे लोक नको असं ते म्हणतायत, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचा घाम आपल्याला दाखवतोय की त्यांच्या मनामध्ये काय आहे. नक्कीच त्यांच्या मनामध्ये जे काय असेल ते आपल्याला मतदानाच्या माध्यमातून दिसेल. नक्कीच आपण पाहतोय की वेगवेगळ्या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांचं कौतुक केलं जातंय, परंतु काही ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीका देखील होती. त्याच्यामुळं आपल्याला दोन्ही गोष्टी ह्या सावकाशपणे आणि लोकांच्या मनामधनं आपल्याला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. काही लोक असं सांगतात की आमदार संग्राम जगताप विकास करतायत, काही लोक असं सांगतात की आमदार संग्राम जगताप विकास करतच नाही आहे, फक्त भूल थापा मारतायत. तर आपण असं चालता चालता माझी नजर एका या ठिकाणी जाती. आपल्याला दिसत आहेत की जेवियर भिंगार दिवे हे भिंगार शहराचं प्रतिनिधित्व करत होते काही वर्षांपूर्वी, परंतु आज ते एका ठिकाणी निवांत बसलेत. नमस्कार. नमस्कार. खूप निवांत बसलेत असं तुम्ही? हो, बसलो. आता प्रचाराच्या चर्चा चालल्यात. म्हणजे तुम्ही आमदार जगतापांचा प्रचार करताय? हो, त्यांच्या वडिलापासून. एकंदरीत आपण पाहतोय की शहरामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने आरोप होतात. आपण जर पाहिलं की आमदार जगताप काम करत नाही असा आरोप त्यांच्यावर होतो. चुकीचं आहे ते. आमच्या भिंगार शहराला वाटत होतं की भिंगार शहराचा कुणीतरी विद्यमान आमदार असावा, कारण की गेल्या 25-30 वर्षापासून खूप आमदार येऊन गेले, परंतु असं कधीच झालं नाही की आम्हाला संग्राम भैया जगताप हे भिंगारचेच आमदार वाटले. कारण की भिंगारकडे विशेषतः त्यांचं लक्ष असतं आणि ज्यांच्यावरही बी अन्याय झाला असेल त्यांचं पाठपुरावा करून त्यांचे कामं करतात ते नेहमी. आपण कार्यकर्ते घेऊन बसलेत. आपलं नाव काय? प्रकाश. आपल्याला एकंदरीत काय वाटतं की विधानसभा 2024च्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल? संग्राम भैया. भिंगारदेव साहेबांच्या शेजारी बसलेत म्हणून तुम्ही संग्राम भैयांचं नाव घेत? मी 24 घंटे यांच्याबरोबरच असतो आणि संग्राम भैया आम्ही फोन केला की आमच्या मदतीला धावतात. म्हणजे आमदार संग्राम जगताप यांना तुम्ही कधी फोन करू शकता का? तसं काय नाही, अडीअडचणीने आम्ही फोन करतो. उचलतात का? उचलतात ना. त्यांच्या भिंगारदेव साहेबांसोबत अजून एक जण बसलेले आहेत आणि ते एक तुमचं नाव सांगा फक्त. गणेश जगताप, कुठे राहिलाय तुम्ही? विजयनगर. काय वाटतं तुम्हाला भिंगार शहरात डेव्हलपमेंट झाली काय येतं 10 वर्षात? झाली ना. काय काय झालं? मूलभूत गरजा काय झाल्या पूर्ण? रोड वगैरे बनवलेले आहेत. भिंगारदेव साहेब, एकंदरीत आता तुम्ही राजकारणामध्ये होते, तुम्हाला काय वाटतं की आता महायुती आणि महाविकास आघाडीचं एक वेगळं महाराष्ट्रामध्ये त्यांचं वेगळं एक स्टेटस निर्माण झालेलं आहे आणि असं सांगण्यात येतं की ही लढाई जी आहे विधानसभेची ही अत्यंत अस्तित्वाची लढाई आहे. तुम्हाला काय वाटतं नगर शहरामध्ये पुन्हा संग्राम जगताप हॅट्रिक मारतील? जरूर मारतील ना. त्यांच्या कामाची पावती त्यांना जनता देणारच. कारण की आमच्या समाजामध्ये जे त्यांनी काम करून दाखवलं, जे कुणी नाही केलं, जे समाज मंदिराचे कामं केले. मी स्वतः 15 वर्षाचं कॅन्टोन्मेंट उपाध्यक्ष होतो आणि
त्यांच्या वडिलाबरोबर बी मी काम केलं, संग्राम भाईंचं बी 10 वर्ष काम केलं, खासदारकीलाही काम केलं. परंतु ते खासदारकीला त्यांचा पराभव झाला, परंतु ते नंतर लोकांना पस्तावा आला. मग त्यांना पुन्हा आमदारकीला त्यांनी सर्व लोकांनी त्यांना तेवढंच भरभरून प्रेम देऊन निवडून आणलं आणि ह्यावेळेस बी त्यांना प्रचंड मताने निवडून आणतील. भिंगार दिवे साहेब सांगतायत की आमदार संग्राम जगताप यांनी त्यांच्या समाजासाठी विशेष काम केलेलं आहे, परंतु आमदार संग्राम जगताप यांचे नातेवाईक यांनी समाजाच्या भावना दुखवतील असं एक व्हिडिओ क्लिप त्यांची व्हायरल झाली होती. त्याच्याबद्दल आपलं काय मत? ते काही लोक समाजकंटक जे असतील ते त्यांचं नाव विघ्न संतोषी त्यांना बदनाम करण्यासाठी घेतात, परंतु आम्हाला नाही वाटत की आम्हाला असं कधी भासलं नाही की कोणत्या समाजाला त्यांनी असं अंतर दिलेलं आहे. मुसलमान समाज असो, दलित समाज असो, मारवाडी असो, व्यापारी असो, कोणताही समाजाला ते बरोबर घेऊन चाललेले आहेत. आम्हाला असं निदर्शनात आलेलं आहे त्यांचं आत्तापर्यंत. खोतकरांची एक बाईट व्हायरल झाली होती, त्यांच्याबद्दल मी काही सांगू नाही शकत. नक्कीच आता ते राजकारणी असल्यामुळे ते एकदम व्यवस्थित आणि एकदम मापून तोलून ते त्याच्या प्रश्नांची उत्तर देणार आहेत. भिंगार दिवे साहेब जरी कौतुक करत असले तरी आमदार संग्राम जगताप हे काम करतायत असं ते म्हणतायत, परंतु आपण जर एक नजर जर इकडे मारली तर या ठिकाणी रस्ता झालेला नाही, कदाचित हा ओपन प्लॉट देखील असू शकतो, परंतु या ठिकाणी सगळे दगड पडलेले आहेत, इथं नाली पडलेले आहे. कदाचित आमदार जगताप यांचं लक्ष इकडे गेलं नसेल किंवा कदाचित हा ओपन प्लॉट असेल. आपण अजून लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. इथं आपल्यासोबत खूप सारे लोक रस्त्यावर आहेत, आपण त्यांच्याशी एकदा जाणून घेऊयात. लोक येत आहेत, लोक आपल्याकडे पाहत आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? वामन. राहायला भिंगारमध्ये तुम्ही? काय करता तुम्ही? पेन्शनर आहे. पेन्शनर आहे. काय वाटतं 10 वर्षामध्ये आमदार जगतापांनी विकास केला भिंगार शहराचा? राजकारणाचं काय नॉलेज नाही आपल्याला. नाही, तुम्हाला काय वाटतं शहर कसं असलं पाहिजे? सुंदर असलं पाहिजे, पण बाकी नाही बोलू शकत काही. तुमची मुलं काय करतात? व्यावसायिक आहे. व्यावसायिक आहे. हां, मग असं वाटतं व्यवसायाला चांगली चालना आली पाहिजे. यायला पाहिजे ना. तुम्ही कोणत्या खात्यातून रिटायर झाले? पाटबंधारे. मग तुम्हाला असं वाटतं का की शहर जे आहे आपलं एक चांगलं असलं पाहिजे? आता तुम्ही महाराष्ट्रभर फिरले असताल, वेगवेगळ्या शहरांमध्ये गेले असताल, त्या शहरांमध्ये आपल्या शहरामध्ये फरक दिसतो? चांगलं आहे ना शहर. नगर शहर चांगलं आहे. त्यांच्यापेक्षा आपलं शहर चांगलं? चांगलं आहे. काही लोक प्रतिक्रिया देतात, काही लोक बोलत नाहीत, परंतु आपण पत्रकार आपण जाणून घेणं गरजेचं आहे. हे मला असं वाटतं पेंटर आहेत. पेंटर आहेत तुम्ही, भिंगार शहरात रहिवासी आहेत. हो. तुमचं नाव सांगा. गायकवाड, गोरख गायकवाड. गोरखजी, तुम्ही किती वर्षापासून काम करता पेंटिंग लाईनमध्ये? आता मला झाले असे 15-16 वर्ष झाले. नगर शहर जे आहे त्याच्यामध्ये आता महायुतीकडनं संग्राम जगताप उमेदवारी करत आहेत. काय वाटतं तुम्हाला संग्राम जगताप यांच्याबद्दल तुमचं मत काय? चांगले व्यक्ती आहेत ते, चांगले कामं करतेस. तुमचं असं तुम्हाला आठवतं का की कधी संग्राम जगताप यांना तुम्ही फोन केला आणि त्यांनी तुमचं काम केलं, असं कधी आठवतं? हो. काय अनुभव तुम्हाला त्यांचा आला? मला कुपनाचं काम होतं तेव्हा त्यांनी केलं माझं काम. काय काम केलं तुमचं? कुपनाला सही लागत होती त्यांची. म्हणजे आमदार जगताप कुपनावर देखील लोकांची मदत करतायत. कुपन हा एक छोटा विषय आहे, तरी लोकांची एक नाळ त्यांच्यासोबत जुडलेली आहे. आपण इथं पाहतोय ज्येष्ठ लोक देखील फिरतायत. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव अब्बास भाई. अब्बास भाई, काय करता तुम्ही? मी कार्पेंटर आहे. कार्पेंटर आहे. कुठं करता काम? व्यारडी. किती वर्षापासून काम करता? मी आता व्यारडीत 15 वर्ष हो झाले. त्याच्या आधी भिंगार. 10 वर्षापासून आमदार संग्राम जगताप शहराचं प्रतिनिधित्व करतात. तुम्हाला असं वाटतं की शहरामध्ये एक नवीन चेहरा आला पाहिजे? ते तर पाहिजेच म्हणा नवीन चेहरा बी, पण ते आहे इथले लोकांनी इथले बरेचसे काम करतेच बी. ते मी काय वाटतं जर आमदार संग्राम जगताप नाही तर दुसरा कोणता चेहरा आला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? आता ते तर ते इलेक्शनवर आहे. आता ते आम्हाला मस्त तेच पाहिजे संग्राम जगताप. तुम्हाला परत संग्राम जगताप आले पाहिजे? हा पाहिजे. हे दोघं, एक कार्पेंटर आहे, एक वॉल पेंटर आहे, दोघं युती करतायत इथंच. आपल्यासोबत तरुण मुलं देखील आहेत. काय नाव आहे त्याचं? कुणाल कुडिया. कुणाल कुरे आपल्यासोबत आहे आणि कुणाल कुरेला पाहून आपल्याला असं वाटतं की हे तरुण आहेत आणि हे कॉलेज स्टुडंट दादा. हो. कोणत्या कॉलेजमध्ये? सारडा कॉलेज. काय वाटतं तुमच्या सारडा कॉलेजच्या समोर आमदार जगतापांनी खूप मोठं खोदून ठेवलेलं आहे, त्रास होतो तुम्हाला कधी? हो दादा, ते होतोय त्रास होतोय. ते काय त्रास होतो? यायला जायला मग ते ट्रॉफिक पण लय होत राहिलंय. मग ते रस्ता खोदला पाहिजे होता का? नाही ते खोदलं ते पण चांगले रस्ता बनवत राहिले. दादा तुमचं नाव काय? साहिल कुडिया. साहिल कुडी आपल्यासोबत आहेत. तुम्ही काय करता? मी कॉलेज करता. कोणत्या कॉलेजला? सारडा कॉलेज. काय वाटतं तो रस्ता खोदलेला आहे, त्यांनी त्रासाला सामोरे जावं लागतं? आणि चांगलं आहे, रस्ता कामावर अच्छी बात आहे,
भैया का रहे ना संग्राम भैया अच्छा है अच्छा है आपको क्या लगता है संग्राम भैया परत निवडून येतील? यस आएंगे आएंगे दादा तुला काय वाटतं? येते ना दादा. असं वाटत नाही का अभिषेक कळमकरला संधी दिली पाहिजे, किरण काळेला संधी दिली पाहिजे किंवा अजून लोक आहेत त्यांना संधी दिली पाहिजे? तुमच्याकडे येतो बाबा, तुमच्याकडे येतो. आता ते नाही सांगता येत दादा. हे म्हणतात की आमदार संग्राम जगतापांनी रस्ते खोदलेत पण त्यांनी देखील अडचण त्यांना सामोरे जाते. तरुण आहे आणि सत्य बोलतोय, घाबरत नाहीये, बिना घाबरता त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तुम्हाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. टेम्पोवाले आपल्याला बघून थांबलेले आहेत. काय नाव दादा तुमचं? गायकवाड राजू गणपत गायकवाड. कुठं राहिला तुम्ही? आम्ही इथे वाकुडीपाडी दरेवाडीला मग तुमचा मतदारसंघ येत नाही? येतो ना. आमदार संग्राम जगताप तुमचे आमदार आहेत. संग्राम बी येते, परत लंके साहेब येते. नक्कीच आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आपल्याला भेटत आहेत. आपण आता थेट इथून एका बाजारपेठेमध्ये जाऊ आणि त्या बाजारपेठेमध्ये जाऊन आपण हे पाहणार आहोत की कशा पद्धतीने लोक तिथं व्यवसाय करतात आणि व्यापाऱ्यांचं मत काय, व्यापारी कोणाला मतदान करणार आहे हे आपण जाणून घेऊयात. हे पण आपण आता इथं पाहतोय हे दोघं मुलं या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत. खूप छान अशी त्याच्या कानामध्ये बाळी आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही खाली उतरताल का की वर बसून बोलता दादा? काय नाव आहे दादा तुझं? ओम गडसिंग. ओम घडसे. गडसिंग. ओम घडसिंग. आणि तू? शुभम राजगुरू. शुभम राजगुरू. काय करता तुम्ही दोघं? काय नाही ठेकेदार कलर काम. तू काय करतो? आम्ही आमचं त्याचे व्यवसाय. म्हणजे दोघं व्यवसाय करता. शिक्षण किती झालं तुमचं? 11वी. माझे 12वी झाले. काय वाटतं संग्राम जगताप आपल्याला परत आले पाहिजेत की नवीन चेहरा आला पाहिजे? आलेच पाहिजे संग्राम भैया जगताप. अभिषेक कळमकर का नको? नको नको संग्राम भैयाच पाहिजे आम्हाला. किरण काळे? नाही नाही संग्राम भैया. तुला काय वाटतं? संग्राम भैया जगताप. का बरं संग्राम भैयाच का? त्यांचे कामं चांगले आहेत. पण असं म्हणतात की संग्राम भैयांनी खूप सारे रस्ते खोदून ठेवलात. तुम्ही व्यावसायिक आहे, तुम्ही काम करता, जायला यायला रस्त्यांवरनं जायला अडचणी येतात, त्यांनी रस्ते खोदून ठेवले. तुम्ही युवक आहेत, तरुण आहेत, म्हणून दोन शब्द तुमच्याशी जास्त बोलतो मी. सगळे रस्ते त्यांनी खोदून ठेवले, लोकांना अडचणी येत आहेत, लोकांना जाता येत नाही, धूळ फुपाटा झालाय. काय तुम्हाला काय वाटतं? आमच्या गल्लीत रोड चालू केला ना बनवायचं. तुम्हाला काय पाहिजे? संग्राम भैया. म्हणजे हे म्हणतात आम्हाला काही नको, विकासाचं धोरण कदाचित या मुलांमध्ये नसेल, परंतु यांना फक्त आमदार जगताप पाहिजेत. आपण काय करूयात, थोडंसं थांबून आपण बाजारपेठेमध्ये जाऊयात आणि बाजारपेठेमध्ये लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, लोकांचा व्यवसाय कसा डेव्हलप करायचा आहे आणि लोक व्यवसाय डेव्हलप करण्यासाठी काय करतात, त्यासाठी मूलभूत गरजा काय आहेत हे आपण बाजारपेठेमध्ये जाणून घेऊयात. आपण इथं घासगल्ली राम मंदिराच्या समोर आलेलो आहोत. इथे छान पद्धतीने फटाकड्याचे मार्केट लागलेलं आहे, कारण की आता दिवाळी आलेली आहे. आणि हे सगळं मी कॅमेरामॅनला विनंती करतो की हे खालचं तुम्ही सगळं दाखवा, कारण की हे सगळं झाडून वगैरे छान सुंदर असं करून या आपल्यासोबत माता भगिनी बसलेल्या आहेत. आपण यांच्यासोबत पण काही गोष्टी जाणून घेणार आहोत की कष्ट करून या सगळ्या इथं आलेल्या आहेत. आणि पाहतोय आपण या महिला इथं बसलेल्या आहेत. ताई नाही आपण बसू शकता. नमस्ते. नाही बोला, तुम्ही निवांत बोला. नाव काय तुमचं? पूजा काळे. तुम्ही काय करता? सफाई वर्कर आहे. आता नगर शहरामध्ये विधानसभेसाठी आमदार संग्राम जगताप हे मैदानात उतरलेले आहेत आणि अनेक प्रतिस्पर्धी त्यांच्या सोबत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की कोण निवडून आलं पाहिजे आणि आपलं मत हे कोणाला गेलं पाहिजे? ऑब्व्हियसली संग्राम भैयांना. संग्राम भैयांनाच का? मी त्यांना अनुभवले, काम पण चांगलं करतात. आता रोडचे पण कामं केलेत. मी जिथे ज्या एरियामध्ये राहते तो रोड पण बनवला आहे त्यांनी चांगला. आणि मी जिथं राहते तिथेच ते शेजारी पण राहतात जवळच आणि त्यांना म्हणजे चांगलं काम करतात ते. तुम्ही कुठं राहिलाय? माझं माहेर नगरमध्ये, बुरुडगाव रोड, साईनगरमध्ये, आणि इथे सासर आहे भिंगारमध्ये. मग असं तुम्हाला वाटत नाही का की आता तुमच्या सासर तिकडं आहे, त्यांच्या पत्नी तिकडच्या नगरसेविका आहे, तुम्हाला असं वाटत नाही का की नवीन व्यक्तीला संधी दिली पाहिजे? नवीन व्यक्तींना मला ते तर नाही सांगता येणार, पण संग्राम भैया इज बेस्ट. महिलांमध्ये देखील आमदार संग्राम जगतापांनी 10 वर्ष काम काय केलं हे आपण जाणून घेतोय, परंतु काम केलं नाही केलं त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. पण महिला आणि लोक त्यांच्याप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करतायत. अजून ताई आपल्यासोबत येत आहे. तुमचं नाव सांगा. वंदना वैराळ. तुम्ही कुठं राहिलाय? भिंगारमध्ये. काय वाटतं, परिवर्तन झालं पाहिजे? परिवर्तन झालंच पाहिजे. संग्राम भैया परत नको ना? संग्राम भैयाच आले पाहिजे ना. या ताई म्हणतात की परिवर्तन झालं पाहिजे आणि संग्राम भैयाच आले पाहिजे. कदाचित त्यांना परिवर्तन म्हणजे कदाचित माझा प्रश्न कळाला नसेल का संग्राम भैयाच का? कारण चांगले आहेत ते आणि सुधारणा करतात महिलांविषयी. त्यांच्या म्हणजे मते चांगली भावना आहे. काय भिंगार शहरामध्ये काय सुधारणा केली? रोड वगैरे झालेत ना, हापसे पाण्याचे. रोड झाल्यामुळं तुम्हाला असं कधी वाटतं का की रोड झाल्यामुळं तुम्हाला झाडू कमी मारावा लागतो किंवा रोड ॲटोमॅटिक पूर्वीच स्वच्छ असतो?
नाही नाही पोरी नाही तसं नाही. रोड झाला तरी स्वच्छ करावाच लागतं. नगर तुमचं जे भिंगार आहे त्याच्यामध्ये अडचणी काय आहेत, मूलभूत गरजा काय आहेत? काहीच नाही, संग्राम भैया सगळे करतात. तुम्ही कोणाला घाबरून तर नाही बोलत आहे ना? मी कशाला कोणाला घाबरू. नाही, कारण आम्हाला काही लोकांनी सांगितलं की भिंगार शहरामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत, संग्राम जगताप कामच करत नाहीत, पण तुम्ही म्हणता काहीच समस्या नाही आहेत. काहीच नाहीये, सगळं करतात ते. दुःखासुखात सहभागी होतात. त्यांच्या कानावर गेलं तर ते सगळं सॉल्व करतात प्रश्न. मग काय कदाचित ह्या लाडकी बहीणच्या लाभार्थी देखील असू शकतात. मी त्यांना सांगतोय की भिंगार शहरामध्ये विकास झाला नाही असं लोक म्हणतायत, पण त्या एकदम ठाम त्यांच्या भावासोबत उभ्या आहेत. कदाचित लाडकी बहीण असू शकतात त्या. आपण सगळ्या महिलांचा आदरच करतोय. ताई नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? विद्या छजलानी. विद्याताई, तुम्हाला काय वाटतं की शहरामध्ये, तुमच्या भिंगार शहरामध्ये स्पेशली खूप सारे नाले आहेत आणि भिंगार शहर ऐतिहासिक आहे, ते ऐतिहासिकच आहे अजून पण? हो म्हणजे विकास झालेलाच नाही? झालेला ना. काय विकास झाला? बहुत से अच्छी सफाई भी होती है, सब बातें नहीं क्या. तर स्वच्छता तर तुम्हीच करता ना? हाँ करते. याच्यामध्ये आमदार संग्राम जगतापांचं काय योगदान? नहीं, उनका कैसा है कि हमारे इधर पानी का प्रॉब्लम बहुत था महात्मा कॉलोनी में. उन्होंने हमको पानी का प्रश्न छोड़ के दिए. इसके लिए महिलांना काय पाहिजे असतं की महिलांना घरामध्ये नवऱ्या बायकोचे भांडणं झाले नाही पाहिजे, त्याच्यासाठी काय गरजेचं असतं? पाणी गरजेचं असतं. दुसरी गोष्ट गरजेची असते, रस्ता गरजेचा असतो, कारण नवरा पटकन आला पाहिजे आणि पटकन गेला पाहिजे. त्याच्यामुळं आमदार संग्राम जगतापांनी लाडक्या बहिणींचं पाहून पाण्याची सोय केलेली आहे, रस्त्याची सोय केलेली आहे. आता ह्या महिला जरी यांचं मनामध्ये आमदार संग्राम जगताप असतील, तर मी असं सांगतो की दुसऱ्या काही महिला असतील त्यांच्या मनामध्ये असं वाटत असेल की परिवर्तन झालं पाहिजे, तर आपण अजून महिलांसोबत बोलणार आहोत आणि भिंगार शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण आमदार संग्राम जगताप हे खरंच विकास करतायत की फक्त थापा मारतायत हे आपण पाहणार आहोत. डॉक्टर संदीप सुराणा यांचे सिटी केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, 25 बेडचे सुसज्ज अद्ययावत अतिदक्षता विभाग, अपघात व ट्रॉमा सुसज्ज युनिट, रेडिओ डायग्नोस्टिक विभाग, डिजिटल एक्स-रे, सुसज्जित वातानुकूलित ऑपरेशन थिएटर्स, कॉम्प्युटराइज्ड पॅथॉलॉजी लॅब, पूर्णवेळ डॉक्टर, स्वतंत्र बर्न वॉर्ड, सर्व सोयी सुविधांनी युक्त असं अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज डॉक्टर संदीप सुराणा यांचे सिटी केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. विराज इस्टेट, तारकपूर बस स्टँड समोर, तारकपूर, अहिल्यानगर. मोबाईल नंबर 80 55 55 41 55.